अजिंक्य पुत्र बाली. मसाला डोसा भाई. तुम्ही काय खाताय? काय खाणार? ताई काय बनवतेस? काय झालंय? अरे एवढं काय नाही, आज आम्हाला काही चालेल. आम्ही काय काय खाऊन आलोय ग. तू काय देशील ते खाऊ आम्ही. आता काही कंप्लेंट नाही. तर कुठच्याही ट्रिपवरून आल्यानंतर हा असा सगळा पसारा मी इकडे ठेवलेला आहे. आता मला सगळ्या बॅग्स ओपन करायचे आहेत, ते सगळं आवरायचं आहे, त्याच्यानंतर निघायचं आहे, कारण आता बॅक टू बॅक शूट्स असणार आहेत. हसतोस कशाला? कसा आहेस सौरभ? मजेत? बोर झालास? आम्ही नाही म्हणून. नमस्कार गायजानू. तर आज मी चालले एका शूटसाठी. म्हणजे आम्ही आलो बालीवरनं आणि त्यानंतर सगळी दगदग इकडचं शॉपिंग तिकडचं शॉपिंग, त्यामुळे मी कुठेही काही अपडेटेड नव्हते. आणि ते सगळं शॉपिंग झालंय. घरचं माझ्या थोडं राहिलं आहे, तिकडचं माहेरचं, तर ते थोडंसं राहिलं ते मी आता करेन. आणि त्यानंतर मग आज पूर्ण दिवस माझा शूटमध्ये जाणार आहे. तर आज संध्याकाळी कदाचित आम्ही अलिबागला जाऊ. तिथे जाऊन गणपतीचं जे काही सामान खरेदी केले ते ठेवू आणि त्यानंतर मग आम्हाला देवबागला पण जायचं आहे. माहीत नाही पुढचा प्लॅन कसं आहे, कारण जे ठरवतोय ते काही होत नाही आहे. कालने पण एका फिल्मचे सॉंग्स जे केले होते त्याचं पण आता रिलीज डेट ते डिक्लेअर करतायत, त्याच्यामुळे त्याचं पण खूप जोरदार काम चालू झालं आहे. तर आता बघूया की कधी कसं काय प्लॅन होतं आहे. आणि यावर्षी माझ्यासोबत तुम्ही सुद्धा गणपती एन्जॉय करणार आहात. आणि यावर्षी तुम्हाला टास्क आहे सासर माहेर, सासर माहेर, माहेर सासर. आता मी पहिली सगळी तयारी करून घेते, बॅग पॅक करून घेते. नंतर शूट थोडं घरी आहे आणि बाकीचं शूट जे आहे ते स्टोअरला जाऊन करायचं आहे. फिलिंग आहे नाही. आणि हो, या वर्षीचा गणेशोत्सव एक अनफॉर्गेटेबल मराठीत काय घेतं? एवढं न विसरता येणार. या वर्षीचा गणेशोत्सव स्पेशलच घेऊ. ये मेरा देखो, पर ये बैकग्राउंड वगैरह देखना पड़ेगा हमें, क्योंकि ये ऐसा ना कि हम पीछे से शूट कर रहे हैं, कैमरा में कैमरा सकते हैं कि तर हे एका ज्वेलरी ब्रँडचं शूट आहे आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. पण याची कमिटमेंट मी खूप आधी दिली होती आणि प्रॉब्लेम असा होता की बालीवरून आल्यानंतर माझी स्किन खूप खराब झाली होती आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की थोडं डिले करूया. पण पुढे आता गणपतीसाठी गावी पण निघायचं आहे, त्याच्यामुळे हे पुढे करणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे त्यातल्या त्यात कसं काय छान करता येईल ह्याचा आमचा हा सगळा प्रयत्न चालू आहे. काय केलं ह्याच्यात मी हा नंबर नाही केलाय. एंड आहे ना, एंड अजून एक्साइटिंग आहे. एंड स्पेशल असणार आहे आणि हो, या वर्षीचा गणेशोत्सव खूप स्पेशल असणार. नाही, अजून एक्साइटिंग. जे पहिल्या दुसऱ्या लाईनला केलंस ना ते नको करू. ते नाही, ते करेक्ट आहे. त्याच्या वरचढ अजून एंडच्या लाईनला हवं. ओके डिरेक्टर. पहिल्या लाईनला कसं केलं, पहिल्या लाईनला जे एक्सप्रेशन होते ना त्याच्यापेक्षा वरचढ एंडच्या लाईनला पाहिजे. कारण गणेश कधी जातोयस ऑफिसला? लॉक करू. शादी नाही केली. त्यांना बघू. आणि पैठणीच्या कपड्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत ग. कारण आता आमच्या माझ्या घरात आता आमच्याकडे आता बऱ्याच पैठण्या झाल्यात, कारण मला खूप हौस आहे पैठण्यांची. तसेच झोपून जाईल ना आता. ताईच्या डोळ्याला हात लावला की ताई गार होते.
असते आणि मेकअप करत असते. ते काय शरम. लग्नाच्या वेळेला मी जागी होते. लग्नाच्या वेळेला तुला झोपायला देतच नव्हतं ना कोण. रात्री बी जागी होती. नाही मेकअप करताना पण गो ह्यात काय गो ह्यो इलो हो. त्याचं तो इलो. कामं मीच करत होते. माझंच लग्न होतं आणि मीच होतं. हे बघा ते बघा ते बघा. ह्याला खेळ थांबवसा. अरे ते काहीतरी कुणाचे काय द्यायचं असतं ते कुणाला काहीतरी द्यायचं असतं ते सुद्धा मी स्टेजच्या खाली होते. आई बाबा ते करता मला म्हणजे कुठे ते थांबा मी धावत गेले मीच आणून दिलं ना हे द्यायचंय आपल्याला सगळे अरेंजमेंट. ते नंतर एक व्हिडिओ केले ना यांनी की बाबा या दुसऱ्यांना अरेंज करायचं. की ह्यांची पण थोडी ऍक्च्युली पण ते पहिल्याच घरात लग्न असल्यामुळे ती पण कन्फ्युज होती. आता काय ऋतुजाचं लग्न अख्खी मी मॅनेज करू शकते. अरे हो ना ते तर मी अगं निघाले होते लग्न झालं आमचं आणि सासरी जायला दुसऱ्या दिवशी आणि केटरिंग वाला ते एक काकू ज्याला 2 दिवसाचं काम केलं होतं त्यांचा फोन. माझी 2 ताटं हरवली. माझी 2 म्हटलं गृहप्रवेश तरी करू ताटं शोधू गृहप्रवेश थांबा तरी का 2 ताटांसाठी म्हटलं मी घेऊन जाऊन करणार आहे का तुमची ताटं. आणि ह्यांचा पण होमस्टे ह्यांच्याकडे काय ते घेऊन 2 आणि बरं प्लास्टिकची ताटं मी काय करणार आहे ताटं घेऊन. आम्ही गाडीत होतो एवढं हसत होतो. इसको ऐसे रखना है वैसे रखना है कैसे करना है इसको हाफ मतलब और हाफ कर लेते हैं और हाफ करना है. हाँ मतलब इतना दिखे बस. हाँ क्योंकि ये रखेंगे ना और मैं क्या बोल रही थी ये ऐसा एक ले लेते हैं क्या तो उसमें क्या होगा ना फिर ये हाईलाइट हो जाएगा. काय फर्स्ट जुली ब्रँड शूट. आता नाही हे नाही मला आता होर्डिंग्स वरती यायचंय बस. माझं ते लहानपणापासूनचं स्वप्न तसं तेव्हा तुझ्यासारखं नक्की आहे ना. एवढंच फक्त राहिलंय माझं स्वप्न. दोन चार खरेदी करू कुणाला स्कॅनर पाठवशील मग अशी पाठवत असते तसा वाटत. मग तो सांगणार पेमेंट होत नाही मला तो स्कॅनर PC वरती घ्यायला लागला. आता तसंच झालेलं तिकडे झालंच नाही. चल घरी जल्दी करो चल घरी चल. पनवेल निकलना है जल्दी. कोणाला माहित नाहीये की आमच्या ते बोलायचं काय काही बोलायचं नाही मोठे शॉट घ्यायचे. लोक मला सांगतात अंकिता मेकअप मला माझ्या पेजसाठी माझं तुझ्याकडे तुझ्याकडे माझी जीन्सच्या ह्याच्यात असणार मग वर जाऊन सग चेंज करूया. शूट झालेलं आहे आता मी सुट अभि पनवेल निकाललाय जल्दी से. मी एवढी जाड हमें गाव निकलना है. बघ ब्लाऊज टाईट होऊन इथे माझं रक्त हे झालं. हमें गाव निकलना है आज. हे बघ ते त्याला तेल लाव आता. तेल लावून ठेवते लाईन हे बघ बाई से पाडला ना. टाईट झालं जाड झाले मी 2 किलो वाढलंय माझं. चला वर जाऊया माझ्यासोबत येते. तेव्हा पण टाईटच होतं का अंकिता? ते आपण असं चढून चढूनच घालत होतो कपडे. यस. चला प्रॉडक्ट त्याला घेऊया जाऊया. तिचा बर्थडे येतोय तिचं झालंय असं की मला शॉपिंगला घेऊन चला. ते एक अजून काम मॅडमचा बर्थडे म्हणजे बस झालं 3 सप्टेंबर. ओलं आहे ना असंच इकडे. आणि आता भाऊजी ते का बरं गावलो ना. हा बरोबर.
चलो बाय ताई. आता आपण होर्डिंगच्या शूटलाच भेटू. पनवेल मध्ये लावूया पहिले. लावायचं आता बिलबोर्ड. चला चला चला. मी कोण आहे सांग. तू कोण आहेस? चल ना रे लवकर. कुणाल चल यार चल. फ्रेंडली झालं असं वाटत. खूपच झालं, अति कॅमेरा फ्रेंडली झालाय. पहिले मी इको फ्रेंडली नव्हतो. मी आता हे ते बघ पडलं. कॅमेरा फ्रेंडली ना, मी इको फ्रेंडली झालोय. काय काय पहिलं काय हे नको 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 बंद कर ते. असं करायचं ना. हा आता मी कोण आहे नंतर सांग. माझ्यावर जबाबदारी आली. कसली? व्ह्यूअर्स नको स्टेशनची. आता व्हॉइस वर बघितलंस ना माझा. कुठचं व्हॉइस वर नाही बघितलंस. आता तो व्हॉइस ओव्हर देतो. आपले शनू ब्लॉग नाही बघत. बावलट आहेस काय. चल आता आम्ही निघालोय सासरी जायला. मी जाते माझ्या सासरी. आम्ही सामान ठेवणार सगळं, परत मुंबईत येणार, परत बॅग भरणार आणि मग परत देवबागला जाणार. मग देवबागवरून परत येणार, मग परत अलिबागला जाणार, परत मुंबईला येणार, परत अलिबागला जाणार, परत देवबागला जाणार आणि परत मग येणार. काय तिकडे ना हाय एक तसा तिकडे जाणार. बघ ब्लॉगचं नाव असंच आहे, अलिबाग देवबाग लालबाग. अरे लालबाग पण आहे तिथे. बागवाला काहीतरी आहे, विषय आहे काहीतरी. ऑलरेडी भरली आहे. कोणच दिसत नाही मागे. अरे आहात तुम्ही. अरे चला फायनली डन. आता पुढच्या प्रवासाला निघूया आपण. कुणालजी कसं वाटतंय? अंकिता पुत्री बाली. कसं वाटतंय तुला कुणालजी? मला टेन्शन आलंय. कसलं रे? कामाचं बाबा. ते तर काय कायमचं आहे आपल्याकडे. कामाचं टेन्शन. आम्ही निघालोय आता निघालोय म्हटलं. आम्ही येतो पटकन, कारण नंतर काम आहे परत. मम्मी कुठं आहे? अहो मला रात्री रेकॉर्डिंग आहे, त्याच्यामुळे लवकर येतोय. हो हो लगेच जाणार. पप्पांना आवाजच येत नाही यार. मम्मी यार. हॅलो हॅलो नमस्कार. कुणाल बोलतोय. बोल, अशी काय गप्प बसलीस? काय बोलणार तुला बाबा. कर भाकरी. खातो ना भाकरी. भाकरी कर पटकन खातो. नाहीतर भात कर. भाकरीपेक्षा भात कर. भाकरी खायची. भाकरी कर. हिला गुड्डीला भाकरी पाहिजे. किती रुपये? तुम्ही बघा हातान धरून. आता म्हणजे आम्ही पण इकडची. तुला वाटलं की मुंबईतून आलोय. ते ना ते पहिलं मला देते. पहिलं वर्षी हौशी. काहीतरी किती दिवस राहते? राहते गणपती पर्यंत राहील. राहील ना. मग बघ होल पडलाय. हा परली ती परली डगर लागली. मग आता ती खराब होणार. ती तशी खराब होणार. मी सांगतो ना खराब होणार. किती रुपये तुला उचलते की या तुम्ही 4 काकरी आणायच्या तिकडची डोंगरावली तुला फुकट.
मला अगं दिसते बारीक मी लई सामान उचलते. ओळखलंस काय? ओळखलंस काय? नाही ओळखलंस काय? नेऊ शकते मी 4 वर्ष नाही ओळखलंस? चालत घेऊन चल गाडीत बसून नको ओळखलंस नाही ना तो हिला? बसले उभी राहून टोपल्याने ओळखलंस का दादा नाही ओळखला. मग नको नको ओळखू बरं आहे. मला सांगायचे की कसे पैसे काय हे दे परत. हा आणि दे. किती दिवस राहणार हे राहतं ना हे खराब नाही होत ना. ती नको घेऊ ती बघ मावशी काय खाते. मावशी काय खाते तुला कशाला पाहिजे भूक लागली. हे दे हा दे त्यांचा तू परत. खातेस का कसं ते तर सांग पैसे तर सांग तर सांग. काकडी खातेस मीठ मसाला दे. एक दे. कसं असशील रे लगेच खातच म्हणलं काय गाडी बंद हे कर दे तिला. थांब मला बघू दे हे चांगलं नाही नाही असतं नाही उलटं. तो फुटलेला. मग चांगलं असतं ते फुटलं नाही रे ते, लागलंय. पडलं ते. खाली पडलेली आहे ती हो ते खराब होणार. धोंडच काय लागतं याचं बनवलेलं ते खराब होणार. ना? धोंडच बनवतं त्याचं. एका वर्षी ताई तू 5 दिवस राहील ना हे राहतं. एका वर्षी ताईने ब्लॉग मध्येच घेतले तवसा घे ना. तवसा. ती आणि ती. कसे पैसे तर सांग. 300 रुपये 300 रुपयाला काय तिचं 200 रुपये आणि तिचं 120 रुपये दिलं मी तर 100 रुपये सांगितलं सगळ्याची किती सांग. हे नको हे नको तुम्हाला या दोघांचे सांग. दोघांचे तुला इकडे करतात का चौशाचं तुम्ही? आम्ही धोंडच बनवतो. मग तू नंतरच घे. नाही पण चांगली नंतर म्हणजे परवा 4-5 दिवस काय होणार नाही ना. काय नाही व्हायचा. ती वरतीच आहे तो नगर खरा गेला त्याच्यात. किती दिवस राहतात किती दिवस राहतात? अरे दे ये ना तिला काकडी असं काय करतोय? कसं मुद्दा म्हणून करशील ना. भाजी बिजी घ्या ताईची ओळख दिली होतं काय मी जाताना घेते आता उद्या परवा जाणार सकाळी. किती वाजता चालू होते सगळं? आम्ही भाजी करून आलो की नंतर येतो मी ते पाणी 10-10:30 राहू दे. काय काय ताईची ओळख ठेवा. मग न्यायचं तर आहे काय करू? मला नकोय मी नाही खात काकडी सर्दी होते मला लगेच. सांग घे दे. दोघांचे किती सांग? 400 रुपये काय दोघांचे काहीतरी बोलू नको. तू फोटो नको काढून ठेवतोस का ना ओळख माझा काढू नका हा मी पहिल्यांदा इथं नाही मावशी तुम्हाला नेहमी ठेव पहिले ठेव फोटो पाहिजे. दिसतंय का पण त्याचं वाकडं तिकडं दिसतं. मला पाठीशी दे. पेरू पेरू जाताना घेते. पेरू घे कापून. देतोय हं पैसे. मम्मी मारल जाऊन. मी अलिबागचाच आहे. स्वस्त दिलेले आहेत दादा काय नाही स्वस्त. किती रुपये देऊ? 400 दे चल परवा भाजी मध्ये करते बार्गेनिंग तिच्यासोबत. माझी भाजी आणि तिच्या काकऱ्या हा, नुकसान कोणतं 400 रुपये दिले तर 400 रुपये दिले तर काय कमी केले नाही. लक्षात कमी नाही ठेव. केले. मम्मी आता घरी गेल्यावर मारेल. तिला सांगायला लागेल 200 रुपयातच घेतले. चल येताना नंतर परवा नको येताना घेतो आता नको. माझ्या बाबांना चिकूड खूप आवडतो मी येताना घेतो. तू खाणार आहे? माझी भाजी ना घेते पेरू घे ना पेरू. तुझ्याकडेच येणार. अगं मी माणूसच तसा आहे. कुठं घ्यायला गेलो ना की अर्धा किलो कुठं घ्यायला गेलो ना 2 गोष्टी घेतल्या ना तर पाव किलो फ्रीज देतात मला. तू हा दिलास फक्त. मला वाटलं आता कारली तुला पेरू हवा होता. हे तिला एक पेरू दे. पेरू सगळं आता तिच्याकडे मागत बसून नाही नंतर आता हिच्याकडूनच घेऊ यांच्याकडून. नको काढली नको. असं देतेस नको हे नको खाली जाऊन बोललो पेरू दे. येताना घेते. एक पेरू दे छोटा एकदम. तुझं नाव सांगून ठेव म्हणजे नसशील तर फोन विचारायला. नाव काय तुझं? मी तिकडं असतो साई साराशी काय विचारायचं? गणपतीची चिदंड इथं असतं नाव काय बोलायचं? विजया विजया काकी. ओके वळवलीच्या या याच्यावर लक्षात ठेव बोर्डच्या इथे. परवा निघणार होता आम्ही. ह्याच्यात नको देऊ हा पिकलाय त्याच्यामध्ये आता खायला झालं. एकदम चिल आहे. चिल म्हणजे वातावरण करायला लागतं प्राजू तसं. ह्याला बिझनेस म्हणतात. तिच्याकडून घ्या सगळं. हा कुठे ते बळवली पेंडला जाताना. बळवलीच्या इथे आलं तर काकीकडनं भाजी घ्या. आता बघ किती लोक येतील तुझ्याकडे. मस्त खूप लोक येतील. नाही पण काकी खरंच खूप गोड आहेत आणि त्यांनी आम्हाला काकडी पण खायला दिली, पेरू पण खायला दिला. म्हणजे आम्ही काही बार्गेनिंग केलं नाही पण तरी पण एक स्वभाव असतो ना एवढं बोलणं. मेन म्हणजे
बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचं कम्युनिकेशन, आणि त्या खूप छान इंटरॅक्ट करतात आणि खूप छान बोलतात. त्याच्यामुळे मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही सुद्धा त्यांच्याकडनं भाजी नक्की घ्या. आता लोक तुझ्याकडे भाजी घ्यायला, फळं घ्यायला येतील. कुठं बघितलं, कुठून आलं तर विचार, सांग त्यांना. इथंच यायचं. चल येतो परवा. तपकीर घासलीस ना? तपकीर घासलीस ना? खरं सांग. तुला बरं मला लगेच काय आता. चल बोल रे. ओये ओये ऋतुजा ओये, क्या कर रहे सी? ऋतुजा पुत्री, तुझा अवतार काय बघण्यासारखं. पायरीवरती थांबडा वाकून. मला वाटलं आई आधी म्हणून हे काय तर असं काय तर नको. आईची रिएक्शन काय होती म्हणजे वाव बाबू मस्तच असं. शेताच्या का हे असतो ना पान, त्याच्यावर सगळे भेंडी, शेंगा असे लावलेले असतात. मला हिंदी लोकांच्या काढून आणायचं. तुमच्याकडे पण होतं असं? थांबा बोलला. कधीतरी आलो, 5-10 दिवस राहिलो असं. गणपतीत आणि मे महिन्यात पण आम्ही मामाकडे जायचो जास्त. इकडे खूप कमी आलो, म्हणजे राहायचो पण खूप कमी. तुम्ही तो हे पण आणा ना, तो जाम जडाचं घेऊन यायचं. ते 2 जण लागतील. मग ते तुम्ही दोघं जाऊन घेऊन ये. पण तिला हे करू दे. दाखवू काय उभी राहिली तिथे. काय आहे त्याच्यात? करंजा. हे मग ते करंजा. करंजा पण केलं. ये तू कशी आधी चालते? मी आले. आता व्हिडिओ करतात. चल आपण घेऊ. मोदक आहे तो नंतर आणते, आणि हे मी आत्याच्या घरी न्यायला आणले. ठीक आहे, हे तुला, अक्काला आणि अण्णाच्या आईला बेण्या. आणि या पर्स आहे तुला, अक्काला, अण्णाच्या बायकोला आणि काकीला पण आणली. ती दुसरी काकी आपण माझ्या फोन मध्ये घे ना. काय शूट म्हणजे ते ह्याचा आवाज मायनस कलर 16 दादा कोण आहे? दादा आहे बाबा. आणि काय इताई आहे. एक करू काय पटकन करू चहा. चहा पाहिजे होता. चला. बाबा तुमची तुटले अर्ध्या गोष्टी माहिती. तुळस हा ठीक आहे. तुळस आम्ही म्हणजे ती तुळस त्याच बोलतो. याने बांधलंय की वरती तुळशीचं झाड होतं. तिकडं ना हे बघ इथं. इथं. कुणाला माहिती आहे? कुणाला माहिती नाही. काय म्हणताय? बाळ कुणाची आवडीची भाजी. ते बघ, हे शहापूरचं घर. हे शहापूरचं घर जिथे गोंधळ वगैरे होता. हिला डीमार्टला ठेवूया अंकिता. कशासाठी? नो एक्सचेंज ऑफर मध्ये घेतलं. नो एक्सचेंज ऑफर. आपला ब्रँडेड लोकांचं कसं असतं माहितीये का? ब्रँडेड लोकांचं वेगळं असतं. असं काय नाही, ब्रँडेड काय बँड्राला पण नो एक्सचेंज पण असतं. तिला डीमार्ट मध्ये टाकली पाहिजे. आग्रे करून तू माझी आहे, ती ती त्याची पण आहे. स्कूल मध्ये तुला टाकलं पाहिजे, तरच तू सुधारशील. हे बघ, दर कंप्लेंट कर. चल कंप्लेंट कर. आवाज वाढव प्राजक्त. तो सगळ्यांना त्रास देतो, कोणाला देत नाही. आहेच तसली ती. खोटं बोलायचं नाही. कुठे दादा
का नाही चालत तो? नाही चालत. तो आहे ना रील, तो रील वाला. खोटं बोलायचं नाही. आज हे टाकायचंच. ऋतुजा मस्त आहेस का तू? चांगली आहेस. मी काय पाहिजे आता मिनिमल डेकोरेशन करायचंय बोलले आणि बाकी तुझं ते 100 मीटर वाला बोललीस ना तोरण आहे मग ते तोरण ते सगळीकडे फिरवणार पण गेल्या वर्षीचं काहीच नाही राहिलं. आहे आणखी पण ते झगमग वाले ते तुला पाठवते. काय आहे तुला काय आहे हा घरातून निघताना शॉर्ट काय तुला काय आहे कुंकू वगैरे लावायचं काय आहे पाया पडला. करंडा हे केला. रील बघतात. पडतील बघ पडतील. नाही पडणार. एकावर एक खाई. तू येतेस काय? येऊ चला बाप्पा. काळो होईल का नंतर? नाही हो येतो. लवकर या. हो या. लय जमून. हाय गाईज. ओ मासे इंडोनेशिया सारखेच दिसतात रे. कुठं? हे काय साप आहे का? हा तो साप आहे. दिसला साप? हा तो कसं मस्त आहे. कसं चाललाय तो साप आहे रे. मस्त ना. जरा बाजूला ना फ्रेम म्हणजे पण तो चाललाय बाजूला ना फ्रेम मधून. वगैरे बोलाय. काय चाललंय? खाली गेला पाण्याच्या खाली गेला परत वर आला. चांगला पहिले झाडं वगैरे मोठी होती अशी त्याच्यावर चढून उड्या कुठं? तर आता गणपतीची तयारी चालू झाली आहे. अगदी काही दिवस राहिलेत. आता आम्ही अलिबागला सगळं सामान ठेवलं आहे आणि आम्ही परत आता पनवेलला येतोय कारण आम्हाला लगेच एका दिवसात निघायचंय देवबागला जाण्यासाठी. चल. अरे नाही कुठे चाललाय तो बघ. काय हे दादाला काम सुटलं तेव्हा अडकलं तेव्हा जागाच नाही. तो बघ तो कसा राहिला. तो पावसात जाईल पचाक. बाबा घराकडे जाऊन धोंडाच बनवचा त्याचा. उन्हाळ्याचा आमच्याकडे धोंडाच बनवतात. बघला नाही. अरे काय डोमेस्टिक वाले लहान आहात का? लहान आई शपथ. मनीष बेटा बात कर रहा है. बोलो. वो खाने के लिए वो आपको ऑर्डर देना था. कौन सा? वो गणपति विसर्जन के बाद हमारे सोसाइटी में खाने का थोड़ा फंक्शन रखना है. वो थोड़ा हमारा वो पेन में सोसाइटी है. इधर पेन कौन सा? पेन में. कौन बात कर रहा है? हेलो मनीष बेटा बात कर रहे हैं. तुम कौन बेटा बात कर रहे हो? ए संतोष. कौन संतोष? संतोष जिनवाल. कहाँ से? मैं पेन से बात कर रहा हूँ. हमारे सोसाइटी में वो फंक्शन है. पेन में कभी सोसाइटी बन गया? पेन में हमारा बिल्डिंग है 2. उसका 2 सोसाइटी का एक साथ फंक्शन है बेटा. मिल जाएगा ठीक है. कल आ जाओ ऑफिस में. मुझे मनीष बेटा बात कर रहा है. नहीं. हेलो हेलो. मनीष बेटा. नहीं रॉन्ग नंबर है. अच्छा बेटा. परत करायचं. सॉरी बेटा आने से हो क्या. तुला नंबर कशावर राहू. चेतन कशावर राहील. अरे तो चिडला नाही. तो आता झोप येतो. बेटा 2 दिवसात समाप्त होत आहे. विना अडथळा परत राहायला लागतं नाही तर कॅरेक्टर राहतो.
मन केलं तो हुशार पेन मेकअप सोसायटी पेन मध्ये सोसायटी आहे. मग तो असा काय पेन मध्ये खूप काय काय. आता उचलणारच नाही. अरे बोललीस उचलला. उचललेला तू थांब ना जरा थांब. तुला लय घाई असते दरवेळी प्रँकची वाट लावतेस. सॉरी. हॅलो अनित बेटा. कौन बात कर रहा है भाई? हेलो 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 मैं मनीष बेटा की अनित बेटा बात कर रहा है. अरे तू नको आता बोल ना त्याला. अरे नाही दादा अजून आहे नाही तू चिडेल रे. चिडणंच गरजेचं आहे. मला शिव्या बिव्या दिला तर उलट बरं वाटत. मी देते तुला शिव्या. तू हळू हस ना. सव्वा बारा वाजता तू गप ना. तू सगळी वाटलं होती संगीता. तुला कोणी गाळी घातली तर माका वाईट वाटतं पण रे. ती गाडी त्या कॅरेक्टरला भेटते मला नाही. ते आपल्याला गाडी घालालीस. दुसऱ्या नंबरवर लगेच बॅक टू बॅक कॉल आले की कळतं. त्याला कळलंय कोणीतरी फोन करून टाइमपास करत. कळलं काय आता सांगितलं तरी सांगायला उचलू दे. बेटा कोण तो उठाव बेटा. हॅलो. हेलो. अरे हे कोणतरी हे आहेत बघ जिनवाल का आले पेन वरून इथं. काय रे बाबा तुझं चालू आहे. कोणत्या ओळखीचं आहे. अशा प्रकारे प्रँक करून आमचा हा दिवस इथेच संपतोय. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण आता गणपतीला घरी जायचं आहे. त्याच्यामुळे ती सगळी धावपळ आणि माझी धावपळ तुम्हीही बघणार आहात. त्याच्यामुळे स्टे ट्यून. सी यू नेक्स्ट ब्लॉग.